जय श्रीकृष्ण। आज दर्शा अमावस्या आहे, शुक्रवार 6 तारीख ना, 6 जुलै। सगळ्यांना शुभेच्छा। आता आषाढ महिना सुरू होतोय, तिकडं दिंड्या निघालेल्या आहेत, पालख्या निघालेल्या आहेत। आपली दिंडी आपली इथे बसूनच चाललेली आहे। भगवद्गीता, ज्ञानेश्वरी सगळं चालू आहे। त्यामुळं सगळ्यांना या आता नव्या महिन्याच्या पण शुभेच्छा। आणि आज शेवट होतोय, तर शेवटासाठी पण ज्येष्ठ महिन्याच्या अंतिम दिवसाच्या शुभेच्छा। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा। देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः। जय श्रीकृष्ण। सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन। काल भगवंत असं म्हणालेले होते, इति ते ज्ञानमाख्यातं गुह्यात् गुह्यतरं मया विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु। सगळं मी तुला गुह्यात गुह्यतरम अधिक गुह्य ज्ञान सांगितलेलं आहे आणि त्याचा तू चांगल्या प्रकारे विचार कर आणि तुझ्या मनाला येईल, तुझ्या इच्छेला येईल तसं कर। म्हणजे आता तुझ्या इच्छेला येईल तसं, काल आपण त्याच्यावर खूप चर्चा केली की मनाला येईल तसं कर, याचा अर्थ कसंही वाग असं नाही आहे। तर आता मी सगळं तुला गुह्यज्ञान सांगितलेलं आहे, यातलं योग्य त्याचा स्वीकार कर आणि महत्त्वाचं म्हणजे युद्धाला तयार हो। तुला इच्छा जशी असेल, तुझ्या क्षत्रिय धर्माला योग्य असं जे वाटेल ते तू कर, हेच त्याला अध्यारूत सांगायचे। आपण मुलांनासुद्धा सांगतो, बघा आम्ही तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे, या क्षेत्रातले धोके सांगितले, या क्षेत्रातले फायदे सांगितले। आता तुला जसं वाटेल तसं तू कर, योग्य वाटेल तसं तू कर। किंवा आपली मित्र असेल, मैत्रीण असतील आणि त्यांनाही आपण सांगतो की आता अशा परिस्थितीत आपण असं वागायला पाहिजे, तर तुला जे योग्य वाटेल ते तू कर। आपण काही भगवंत नाही आहे, आपण आपल्या पातळीवर सांसारिक पातळीवर बोलत असतो, पण भगवंतांनी हे सगळं पारमार्थिक पातळीवर त्याला सांगितलेलं आहे। आणि म्हणून पुढच्या श्लोकात ते काय म्हणतात बघा, अध्येष्यते च इमं धर्म्यं संवादमावयोः ज्ञानयज्ञेन तेनाहम् इष्टस्यामिति मे मतिः। आता अध्येष्यते म्हणजे जो याचा अध्यास काय म्हणू आपण, अभ्यास करेल किंवा जो याचा विचार करेल। हात चाललाय ना बरोबर, नाही चुकून पुढे गेले, मी फार पुढे गेले एकदम 17वा श्लोक घ्यायला लागले। सगळी पानं माझ्या दृष्टीनं सारखीच असतात। एका श्लोकावर केवढं बोललेले आहेत ते। सर्वगुह्यतमं भूयं भूय शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति
ततो वक्ष्यामि ते हितम्. आता काय सांगतायत की गुह्यतमं भूयः शृणु. आता गुह्यतर सांगितलं होतं बरं का. 2 श्लोकातला फरक लक्षात घ्या. आधी थोडंसं अधिक गुह्य सांगितलं होतं, गुह्यापेक्षा अधिक थोडंसं. आता म्हणताय सर्व गुह्यतमं, म्हणजे सगळ्यात गुह्यतम. तम ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे. नेहमी तम भाव म्हटलं की सगळ्यात श्रेष्ठ. तर तुला गुह्यात गुह्य असं सर्वश्रेष्ठ ज्ञान मी तुला सांगितलेलं आहे. शृणु मे परमं वचः. वचः म्हणजे माझं बोलणं. अर्थातच सगळं ज्ञान मी तुला देतोय ते तू ऐक. गुह्यतमं परमगुह्य, श्रेष्ठ गुह्य. गुह्यचा अर्थ सगळ्यांना कळला असेल, गुप्त. अगदी जे आपण म्हणतो ना, झाकली मूठ 1.25 लाखाची, ती उघडी केली की असतं, पण त्या झाकलेल्या मुठीत काय आहे हे आपण अगदी आपल्या जीवाभावाचं जे कोणी असेल त्याला सांगतो. तसं हा जीवाभावाचा सखा आहे, तो अत्यंत प्रिय आहे. आणि म्हणून अत्यंत गुह्यतम ज्ञान हे मी तुला भूयः शृणु. भूयः म्हणजे पुन्हा, शृणु म्हणजे ऐक. मे परमं वचः, माझं वचनसुद्धा कसं आहे, परम आहे, सर्वश्रेष्ठ आहे. आणि ते तू नीट ऐक. कारण काय सांगितलंच आहे पुढे. इष्टः असि मे. इष्टः म्हणजे प्रिय किंवा माझा अगदी लाडका आहेस. इष्टः असि मे म्हणजे माझा. दृढम इति. दृढ म्हणजे पक्क, निश्चितपणानं. आपण म्हणतो ना दृढ विश्वास, दृढ निश्चय म्हणजे अतिविश्वास, अत्यंत विश्वास, परमविश्वास. तसं अतिशय तू माझा प्रिय आहेस. म्हणजे दृढपण म्हणजे नक्की, खात्रीनं, अतिशय आणि इष्टः असि, दृढ इष्टः असि असं म्हणायचं त्यांना. अतिशय तू मला प्रिय आहेस. आणि म्हणून काय करतो, ततो. ततो म्हणजे ततः, विसर्गाचा ओ झालेला असतो. ततः म्हणजे म्हणून. वक्ष्यामि ते हितम. वक्ष्यामि म्हणजे सांगतो, ते म्हणजे तुला, हितम म्हणजे हितकारक. म्हणून तुझ्या हितकारक. तव ते ॲक्च्युअल षष्ठी आहे ती. तव म्हणजे तुझ्या, त्याचंच दुसरं रूप असतं ते म्हणजे तुझ्या हिताचं मी सांगतो. अगदी नीट आता समजून घ्या की तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस, प्रिय मित्र आहेस. आणि म्हणून मी तुला ज्ञानामधील गुह्यतम, सर्वश्रेष्ठ, अधिकतम गुह्य असं परमश्रेष्ठ वचन मी तुला सांगतो. आणि ते तुझ्या हितासाठी आहे, त्याचा तुला लाभ होणार आहे. आणि म्हणून ते तू माझ्याकडून ऐक. जे सर्वज्ञ हा भगवंत त्याला काय सांगतोय तर गुह्याहून गुह्य, सगळे जे गुह्य गोष्टी असतील या जगातल्या. आता बघा, सगळे शास्त्रज्ञ असतील, सगळे शिक्षक असतील किंवा सगळे विद्वान असतील, सगळं सांगत नाहीत बरं का. अगदी फार कशाला, गृहिणीसुद्धा आता हल्ली यूट्यूब निघाली आहे म्हणून सोडून द्या, सगळ्या आपल्या गुप्त गोष्टी पण सांगतात. तरीसुद्धा त्यातला जो हातचा असतो तो कोणी सांगत नाही. त्यातली एक मेख असते एखादा पदार्थ बनवण्यातली, पण ती सांगायला काहीच हरकत नाही. आपलं जे कोणी खात्रीनं ऐकत असतील, त्याप्रमाणे वागतील, त्याप्रमाणे. एखादं व्रत असेल, आता बघा उद्यापासून अनेक व्रतं माणसं सुरू करतात. एकादशीपासून करतात, पण खूप जण पहिल्या दिवशीपासूनच करतात. तर असं जे असतं, माझ्या जे अगदी मनातलं जे असतं, मुख्य जे असतं, ते अगदी खूप प्रिय व्यक्तीला सांगितलं जातं. आणि म्हणून ते 3दा सांगतायत की तुम्हाला अत्यंत प्रिय आहे, सगळं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून परमकल्याण करणारं असं वचन मी तुला सांगतो आणि ते तू ऐक. आपण समश्लोकी बघूया आणि मग थोडंसं शेवटची 5 मिनटं उद्यासाठी 5 मिनिट बोलूया. सर्व गूढांमध्ये गूढ. आता गूढ शब्द सगळ्यांना माहिती असतो.
पुन्हा उत्तम वाक्य हे, हितार्थ सांगतो ऐक, फार आवडसी मज. इष्टचा अर्थ तुम्हाला आठवत असेल, हल्ली तसं काही पत्रिकेवर लिहिलं जात नाही, लग्नपत्रिकावर. पण आप्त, इष्ट, मित्र, मैत्रिणींसह. आप्त म्हणजे सगळे नातेवाईक, इष्ट म्हणजे आत्ता म्हणले तसं लाडके, प्रिय. मित्रमैत्रिणी जास्त लाडक्या असतात. इतका तो छान असा पत्रिकेतला हे असायचा, मजकूर असायचा. आणि सर्वांनी यावे. आता निमंत्रण देताना वेगळ्या पद्धतीनं दिलं जातं, त्याच्यावर बोलायला नको. पण भोजनासाठी मात्र अगदी स्पेसिफिक सांगितलं जातं, तुमच्या घरातले कोणीही 2 जण या बरं का. आणि अगदी आपले जवळचे असतील त्यांना आपण सांगतो, हो आम्ही सगळ्यांकडे फक्त 2घांना बोलवले, तुम्हाला मात्र तुम्ही आमच्या खूप प्रिय आहात, खूप जवळचे आहात, लाडके आहात, म्हणून तुम्ही संपूर्ण कुटुंबासह यायचं. घरातल्या सगळ्यांनी, पाहुणे आले, हो पाहुण्यांना सुद्धा घेऊन या, तुमच्यासाठी हा अपवाद आहे. असं जसं आपण म्हणतोय तसं अत्यंत लाडक्या या भगवंतांनी अत्यंत लाडक्या आपल्या सख्याला, मित्राला सांगितले. सर्वा गुह्य, तुकाराम महाराज म्हणतात, सर्वा गुह्या माझी गुह्य हे किरीटी, सर्वा गुह्या माझी गुह्य हे किरीटी, हे नव्हे चावटी बाजारी गा, बाजारी गा. आता ऐके शब्द हा जो शेवटीचा, काकी सद्बुद्धीचा घडीव तू. मित्र माझा आणि म्हणविसी दास. दोन्ही भक्ती त्याची, सख्य भक्ती आणि दास्य भक्ती. यास्तव हितास सांगतसे, तुका विनयत्वे प्रार्थी साधू जना, काय त्या अर्जुना बोले देव. अतिशय विनयानं तुका प्रार्थना करतात. कोणाला? साधूजनांना. अहो जे काही चांगलं सांगायचं आहे ते सुद्धा योग्य व्यक्तीलाच सांगावं लागतं, म्हणून योग्य व्यक्तीला द्यायचं आहे. अयोग्य व्यक्तीला अपात्रेभ्या न दीयते असं म्हणलं जातं बघा प्रत्येक स्तोत्रामध्ये. अपात्रेभ्या न दीयते, अपात्र व्यक्तीला द्यायचं नाही, जे योग्य आहेत त्यांनाच द्यायचे. वामन पंडित म्हण, सर्वा गुह्याहुनी गुह्य, आता हा शब्द ऐक, सुबुद्धिष्ट तू माझा, म्हणून वदतो हित. तू सुबुद्धी आहेस आणि माझा इष्ट आहेस, म्हणून मी हे तुला सांगतोय. मुक्तेश्वर म्हणतात, सर्व गुह्यतम जाण, हे सांगतो मित्र म्हणून, तू प्रीतीचा सखा म्हणून, तू प्रीतीचा माझा सखा जाणून, तुझे हित सांगत असे. काही जण म्हणतात यांना सांगून काही उपयोग नाही आहे, त्यामुळे तिथं आपली शक्ती, वेळ काही वाया नको घालवायला. पण यांना मात्र सांगायला पाहिजे, कारण हे आपल्या म्हणण्याप्रमाणे करतील, ऐकतील. म्हणून ही जी व्रतं करायची असतात ना, ते सुद्धा फार प्रत्येक कहाणीत असं शेवटी असायचं बघा, हे ही अशी 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 करायची आहे, आणि उच्शील मातशील घेतला वसा टाकून देशील. तर तू उतू नकोस, मातू नको, घेतला वसा टाकू नको, इतकं जिव्हाळ्यानं कळकळीनं सांगितलेलं असायचं. तर कीर्तने म्हणतात, सर्वाहून विशेष गुह्यतम जे, ते सांगतो मी पुन्हा, माझे यास्तव शब्द उत्तम असे, ते ऐक तू अर्जुना. माझा तू दृढ इष्टमित्र अससी, नाही दुजा तो कुणी, पाही यास्तव मी तुझे हित तुला, बा सांगतो या क्षणी. किती किती जिव्हाळा, किती प्रेम, किती आपलेपणा. अगदी मी तुला सांगतोय, कारण माझा दुसरा कोणी नाही रे तुझ्या इतका जवळचा मित्र. म्हणजे इथे अधिकारानं बोलणंच नाही आहे, हे सगळं प्रेमाने. आणि बघा, प्रेमाने जग जिंकता येतं. रागून, चिडून, क्रोधाने, उलट क्रोधाने क्रोध वाढतो. त्यांनी आपली मैत्री, म्हणजे शत्रुत्व असेल तर ते अधिक वाढत जातं. त्या शत्रूला सुद्धा जर तुम्ही वेळेला कधी पाणी दिलं, त्याच्याशी सुद्धा प्रेमाने बोललात, तर तो सुद्धा आपला होऊन जातो.
म्हणून रामायणात एक म्हणलेलं आहे बघा, ऋजूनाम जायते स्नेह सहवासाद्री पुष्पपी, किंवा महाभारतात आहे. उंदीर आणि मांजराची मैत्री कशी होते, तर संकटकाळी एक जण एकमेकांना उपयोगी पडतात म्हणून. तर ऋजूनाम जायते स्नेह, जे सरळ स्वभावाचे लोक असतात ना, किती वेळा आर्जव शब्द आपल्याला ज्ञानदेवीतही आला आहे आणि यातही आलेलं आहे. तर जे सरळ स्वभावाचे असतात ना, त्यांना त्यांच्याशी कुणाशीही मैत्री होते त्यांची. म्हणून माझा एक भाऊ होता जगमित्र, किंवा एक आमचे प्राध्यापक आहेत, अजूनही आहेत, ते वृद्ध झाले तसा 85-86 वर्षाचे, पण त्यांनाही आम्ही जगमित्रच म्हणायचो, की सगळ्यांशी ते मैत्री करणार, कोणी त्यांच्या दृष्टीनं असं व्यपर्क नाहीच. तसं हे जो अगदी जवळचा असतो, प्रेमळ असतो, तो सगळ्यांशी प्रेमळ बोलत असतो. आणि म्हणून पाही यास्तव मी तुझे हित तुला, बा सांगतो या क्षणी, म्हणून तुला मी आत्ता या क्षणी आत्ता लगेच जे तुझ्या हिताचं आहे ना ते सांगतो. खरं म्हणजे एवढं एका वाक्यात जर झालं असतं तर पूर्ण गीता सांगायची गरजच नव्हती, नाही का? पण तसं नाही आहे. त्याची मनोवस्था, मनाची अवस्था बदलायला त्यांना एवढे 18 अध्याय घालवावे लागले. आणि तो अर्जुनच नाही हो, तुम्ही आम्ही सगळेच अर्जुन आहोत. आपल्याला सुद्धा क्षणोक्षणी असे संशय संभ्रम पडत असतात, हे करू का हे करू, आत्ता या क्षणी कोणतं योग्य आहे, आणि त्यानुसार करण्यासाठी आपल्याला ही गीता उपयोगी पडते. आता शेवटाला आलेलो आहोत, त्यामुळं जेवढं त्याचं आकलन करून घेता येईल. भले एक श्लोक रोज चिंतन करायचा, रोज एक श्लोक. नाही आपल्याला एका श्लोकाचा पूर्ण अभ्यास करायला वेळ, एक शब्द त्यातला, आणि एका आता गुह्यतमम, मग ते गुह्यतम काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करायचा, ते आठवण्याचा प्रयत्न करायचा, आणि त्यानुसार आपण वागण्याचा प्रयत्न करायचा. सर्व गुह्याहुनी परम असे गुह्य, अनंतचं नाही म्हणतात, सर्व गुह्याहुनी परम असे गुह्य, परिस फिरुनी तो सखा अनुग्राह्य, तुझ्या स्वहिताची गोष्ट पार्थ राजा. आता इथं राजा म्हणतायत अगदी, तुला कथितो मत प्राण ठाई तुझ्या, माझा प्राण तुझ्या ठिकाणी आहे. काय काय कल्पना केली बघा. अनंत तनय म्हणतात की तू माझा प्राण आहेस. जशी प्रेयसी प्रियकराला म्हणते, बायको पतीला म्हणते, पतीसुद्धा आपल्या बायकोला म्हणत, तू माझी प्राण आहेस, प्राणाहून श्रेष्ठ आहेस, प्राणाहून प्रिय आहे, म्हणून प्राणप्रिय शब्द वापरतात. तसा तो सांगतोय की मत प्राण ठाई तुझ्या, माझा प्राण तुझ्या ठाई आहे रे. मारुलकर म्हणतात, मज तू प्रिय कर इष्टची म्हणून, पुनरपि कथीन हित व्हाया, श्रवण करी भाषण हे गौप्य असे अति धनंजया राया. यांनी राया म्हटलं, राजा आणि राया. खैर म्हणतात, पुनरपि ऐकुनिया घे, गुह्यातील गुह्य श्रेष्ठ हे वचन, अत्यंत प्रेम तुझवरी, म्हणून हिताचीच गोष्ट सांगेन. असं वाटतं एक दिवशी सगळ्यांचं सांगावं. चव्हाण म्हणतात, माझे सर्वात गुह्य सर्वोत्कृष्ट भाषण ऐक पुन्हा, भक्त माझा आवडीचा यास्तविहित गुज सांगे पुन्हा. मोरोपंत म्हणतात, सर्वात गुह्य उत्तम माझे तू वचन हे पुन्हा परिस, कथितो हित तुझ यास्तव, मज तुबा प्रिय अतिप्रिया परिस. अतिप्रिया परिस तू प्रिय आहेस. तुलसीदास म्हणतात, जो कुछ हे सब ते जुन्यू, परम वचन मोमान, तू दृढ बुद्धी मीत जो तो, हित करत बखान. सगळं तुझ्या हितासाठी सांगतोय. प्रज्ञानानंद म्हणतात, सर्व ही गुह्याहुनी गुह्यती, या मम वचना ऐकता, प्रियतम तू मम मित्र म्हणोनी, सांगतसे मी तुझा हिता. तुझा हितकर आहे म्हणून मी तुला सांगतोय. आठवले म्हणतात, सर्वात गुह्य उत्तम माझे तू वचन हे पुन्हा परिस. परिस म्हणजे ऐक, ज्ञानदेवांचा शब्द आहे. कथितो तुझ्या हितास्तव की,
प्रिय तू मज अतिप्रिया परीस, सगळ्यांनी प्रिया परीस दोघा तिघांनी म्हणले. मिरजकर म्हणतात सर्व गुह्यामध्ये गुह्य पुन्हा मद्वच आयके. मद्वच म्हणजे माझं बोलणं. अतिप्रिय म्हणून तू हितेच्छेने वदे सुखे. गडकरी म्हणतात ऐक गुह्यामध्ये गुह्य पुन्हा उत्तम वाक्य हे. प्रिय अत्यंत तू माझे तुझं हितार्थ सांगतो. भारती म्हणतात अखिल ही गुह्यातील या दिव्य असे वचन ऐक तुझ कथितो. प्रिय मित्र तूच म्हणून तव हित इच्छून ते तुला कथितो. ठीक आहे, थांबूया कारण कालिदासाबद्दल थोडंसं सांगायचं आहे ना. शंकराचार्य म्हणतात सर्व गुह्यांमधील गुह्य रहस्यमय सर्वोत्तम असं माझं म्हणणं पुन्हा एकदा ऐक. ते मी तुला अनेक वेळा सांगितलेलं. आता बघा ना, पहिल्या अध्यायापासून किती वेळा तेच सांगतायत. पण ते पुन्हा एकदा ऐक, कारण मी तुला भयानं अगर स्वार्थासाठी हे सांगत नसून तू माझा अत्यंत प्रिय मित्र आहेस, प्रिय आहेस. या कारणामुळं तुझ्या कल्याणाची गोष्ट असेल असं ज्ञानप्राप्तीचं साधन मी तुला सांगतो, कारण हे कारण सर्व हितांमध्ये श्रेष्ठ आहे. आता सगळी शास्त्र आहेत बघा. ही भगवद्गीता म्हणजे कशी आहे हो. पहिलं आपण जे गीता महात्म्य म्हणतो त्यातला श्लोक आठवा. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धं गीतामृतम महत. हे गीतारूपी अमृत आहे. कसं आहे, सगळ्या उपनिषदांचं सार काढलेलं आहे. पण सगळी उपनिषद ह्या गायी आहेत. गावहा, गोचं अनेक वचन आहे गावहा. आणि दोग्धा गोपाल नंदन, त्याचं दोहन करणारा कोण आहे? साक्षात भगवान आहे, गोपाल नंदन आहे. आणि पार्थ हा वत्स हा, अहो त्या गाईचं दूध पिणारं कोण पाहिजे? वासरूच पाहिजे ना. म्हणून पार्थ हा त्याचा वत्स आहे. आणि दुग्धं गीतामृतम महत, हे दूध जे आहे हे गीतारूपी अमृत आहे. तर ते आपल्याला प्राशन करायला मिळालं. किती भाग्यवान आहोत आपण. सुद्धा सगळे वत्सच झालो की नाही. म्हणून भगवंतांनी हे सगळं गीतेचं जे व्याख्यान आपल्यासमोर किंवा अर्जुनासमोर सांगितलेलं आहे हे सगळ्या वाङ्मयाचं मथित आहे. गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित. ज्ञानदेव सांगतात आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. आपल्या हातात रत्न आलेलं आहे. भगवंतांनी गीतेचं व्याख्यान अर्जुनासमोर केलं आणि त्या गीतेत एकूण विषयांचा जो उल्लेख केला गेला तो जरी संक्षिप्त असला तरी पूर्ण अर्थाचं स्पष्ट. आता एवढी 700 श्लोकात सगळं सांगणंही अवघडच होतं. सगळ्या उपनिषदातलं सांगणं ही काही साधी गोष्ट नाही. पण चारीही वेद, सगळी उपनिषदं, सगळी शास्त्र, सांख्यशास्त्र, ब्रह्मसूत्र, या सगळ्या ज्ञानभांडारातील वेचक आणि मौल्यवान हिरे, माणकं, मोती एकत्र केलेला हा जणू काही गळ्यातला एक कंठा आहे. किती सुंदर आहे बघा कल्पना. आणि दुधाची साय, साईचं दही, दहीचं लोणी, लोण्याचं तूप, ही जी दुधाची प्रक्रिया असते त्याप्रमाणे शेवटचं लोणी किंवा तूप हे सगळ्यात क्रीम ज्याला म्हणतो आपण, सगळ्यात श्रेष्ठ भाग. तसं भगवंतांनी या सृष्टीतलं सगळं ज्ञान, सगळ्या विषयातलं ज्ञान हे याला दिलेलं आहे. आणि जणू काही हे रसौषधी रसायन आहे. आयुर्वेदामध्ये अशी बरीच रसायनं सांगली. रसायन म्हणजे औषध नाही आहे, ज्याला आपण हल्लीचं टॉनिक म्हणतो तसं आहे. की अगदी आमलकी रसायन. आमलकी म्हणजे आवळा. रोज जर तुम्ही एक आवळा खाल्लात तर तुम्ही कायम काय राहाल? निरोगी राहाल. रोज ताजा आवळा मिळत नाही म्हणून हल्ली फ्रीजमध्ये ठेवतात, त्याच्यावर
काही संस्कार करून ठेवतात. तर असं सगळं जे आहे तसं हे सगळं ज्ञान भगवंतांनी आपल्याला सगळ्या औषधींचं जणू काही रसायन असं आपल्याला दिलेलं आहे की जे प्राशन केल्यानंतर तुमच्या चित्ताला, तुमच्या शरीराला कुठलाही व्याधी होणार नाही, कुठलीही व्याधी होणार नाही. आणि आध्यात्मिक विषयांवरील सगळ्या ग्रंथांचं हे सार आहे. त्याच्यामुळे हे गुह्यात गुह्यतम म्हणण्याचं समजून घ्या की जितकं त्याच्यातलं आपल्याला समजून घेता येईल. म्हणून आता आपल्यापैकी काही जण उपनिषद वाचतायत, कुणी भगवद्गीता तर वाचतातच, म्हणतातच रोज, पण काही जण ज्ञानेश्वरी, काही जण दासबोध, हरिपाठ, अन्य ग्रंथ भरपूर आहेत. सगळी पुराणं आहेत, देवी भागवत आहे, एकनाथी भागवत आहे, पूर्ण मुख्य भागवत आहे. जे जे काय वाचाल त्याच्यातून सगळं आपल्या. आता तुम्हाला सांगते, मी खूप ठरवलं होतं की जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण नाही तर भागवतावर चर्चा करूया. आपण ज्या विभूती ऐकलेल्या आहेत त्या सगळ्या भागवतातही छान सांगितलेल्या आहेत तशाच. मग असं वाटतं की बघा ना, म्हणजे सगळ्या पुराणांचं सुद्धा एकत्रीकरण इथं केलं गेले. आणि हे सगळं उपासना वगैरे करून माणसाला मिळवण्याचा प्रयत्न करावा लागतो. पण भगवंतांनी याला अगदी आपला प्रिय आहे, लाडका आहे म्हणून सोपं करून सांगितलेलं आहे. मुद्दाम आज एकच श्लोक घेते आहे कारण थोडंसं कालिदासाबद्दल आज बोलणार आहे. आणि अशा हा ज्ञानाचा सगळा विस्तार पाहता सामान्य माणसाला जेवढं जमेल तेवढं त्यांनी त्याचं ग्रहण करावं. पण प्रत्येक श्लोकाचा भगवंतांनी खुलासा, म्हणजे ज्ञानदेवांनी इतका खुलासा केलेला आहे की गीता नाम विख्यात, मगाशी म्हणलं तसं, सर्व वाङ्मयाचे मथित, आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. आत्मा ज्याने प्राप्त होणार आहे असं हे रत्न आहे. बुद्ध्यादिके डोळसे, हे जयाचे का कवडसे, मी सर्वद्रष्टा ही दिसे पाहला जया. ते हे गा आत्मज्ञान, मज गोप्याचे ही गुप्तधन, परी तू म्हणून यान केवी करू. हे सगळा गुप्त ठेवा मी तुला दिलेला आहे. तसं आपल्या घरामध्ये पण लपून ठेवलेला असतो आणि मग आपण आपल्या मुलांना दाखवतो की एवढं. आता घरात ठेवतच नाही कोणी, सगळं ऑनलाईन आहे, बँकांमध्ये आहे. बँकाच असं नाही, सगळ्या ठिकाणी तो गुप्त ठेवा आपण सगळ्यांना दाखवत असतो. तसा हा गुप्त ठेवा भगवंतांनी आपल्याला दिलेला आहे. अर्जुन आपणच आहोत, तर आपण भगवंताबद्दल अतिशय कृतज्ञ किंवा अत्यंत ऋणी असे राहायला पाहिजे. आता उद्या सकाळी किंवा उद्याला कालिदास दिन किंवा आषाढस्य प्रथम दिवस आहे, तर त्यानिमित्तानं आपण त्या कवी कुलगुरू कालिदासाला सुद्धा वंदन करूया. का त्याला कवींचा कुलगुरू म्हटलं बघा. कुलगुरू ही मोठी पोस्ट आहे किंवा मोठी पदवी आहे. जसं वसिष्ठ हे कुलगुरू होते रामाच्या वंशाचे, असे गर्ग्य मुनी श्रीकृष्णाच्या वंशाचे होते. म्हणजे श्रीकृष्णाला सगळं त्याचं काय म्हणू, जातकर्म जन्मापासून आणि सगळं नामकरण वगैरे सगळे संस्कार त्यांनी केलेले होते. असे सगळे गुरु असतात. आपल्यालाही आपल्या माहिती असतं की तुम्ही कुठल्या गोत्राचे विचारतात. मग वसिष्ठ, काश्यप, कण्व, अत्री म्हणजे सर्वांची मैत्री असं सांगितलं जातं. तसं हा कवींचा कुलगुरू का म्हटलं गेलं. सगळेच खरं श्रेष्ठ आहेत, पण प्रत्येकाची जी पत्रिका म्हणतात ना जन्माला येताना, तशी त्या कालिदासाची पत्रिका फार उच्च स्थितीचे सगळे ग्रह होते त्यांचे. आणि त्यामुळं त्याला अगदी मानाचा मानबिंदू मिळाला गेला. शिवाय खरं असं म्हणतात की हा एक गुराख्याचा पोर होता आणि त्याला अचानक एका राजपुत्री म्हणजे राजकन्येला पत्नी म्हणून प्रधानाने त्याला पकडून नेलं आणि हा तुझा नवरा, हा चांगला आहे, हा अतिशय विद्वान आहे, हुशार आहे आणि याच्याशी तू लग्न कर. कारण तिच्या अटी नियम फार असतात. विद्वत्तमा तिचं नाव असतं. आणि निघून जातात. त्यांचं लग्न होतं. पण तिच्या लक्षात येतं की काय रे, तुला काय 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 येतं म्हणे, सांग बरं तू. आता हा गुराख्याचा पोर, याला काय येत असणार. म्हणून तिनं एक प्रश्न विचारलेला, अस्ति कश्चित वाग्विशेष. हा अस्ति म्हणजे आहे, कश्चित म्हणजे एखादा, वाग्विशेष वाणीचा काही वैशिष्ट्य आहे का तुझ्याकडे.
काही तू रचलेलं वगैरे आहेस का, तेवढंच मला सांग. अहो यानं काहीच केलेलं नाही. याला अस्तीचाही अर्थ माहिती नव्हता, कश्चितचाही माहिती नाही, वाक्चाही माहिती नाही, विशेषाचाही माहिती नाही. त्याचा ती अपमान करते आणि तो निघून जातो आणि मग अशीच तपश्चर्या करतो. त्या कालिदासाची आणि भर्तृहरीची पण गुहा तिकडं उत्तर काशीमध्ये, ह्याच्यामध्ये आहे बरं का, उत्तराखंडमध्ये कालिदासाचं मंदिर आहे. माझी फार इच्छा होती, पण नाही सगळे लोक जाऊन देत. असं मस्त डोंगरावर होतं. असं वाटलं होतं तिथे एकदा खरंच जाऊन बघावं. नक्कीच तो तिथे कालीमातेची उपासना करायला बसलेला आणि खूप तिची प्रार्थना करतो. काय आतून त्यानं हे केलं. कालीमाता प्रसन्न होते. कालीमाता म्हणण्यापेक्षा सरस्वती प्रसन्न होते आणि ती विचारते, बाळू उठ, तुला काय हवंय? तर तो म्हणतो, आत्ता सरांनी सांगितलं तसं भर्तृहरी, भारवी, बरेच कवी असतात त्यावेळेला, भास याच्या आधीचे असतात आणि हे सगळे म्हणे श्रेष्ठ आहेत. त्यांनी अमुक लिहिलेलं आहे, अमुक आहे, किंवा सगळे वेद वगैरे श्रेष्ठ आहेत आणि हे सगळे रचणारे एवढे दिव्य असताना मी कोण आहे? मी कोण आहे म्हणल्यावर ती देवी म्हणते, त्वम एव अहम, म्हणजे तू जे आहेस तेच मी आहे, किंवा मी म्हणजेच तू आहेस. म्हणजे साक्षात सरस्वती तुझ्या जिव्हाग्रावर आहे किंवा तुझ्या बुद्धीमध्ये आहे आणि ती अंतर्धान पावलेली आहे. तिथून तर येतो आणि अस्तीनं सुरू होणारं एक काव्य लिहिलं. अस्त्युत्तरस्याम दिशि देवतात्मा, अस्ति उत्तरस्याम म्हणजे उत्तर दिशेला, दिशी म्हणजे दिशेला, देवतात्मा हिमालया, हिमालयो नाम नगाधिराजा. नंतर कश्चित या शब्दानं सुरू होणारं त्यानं मेघदूत काव्य लिहिले. मेघदूतावर एक दिवस आपण बोलू, समजा आहे आता आपल्या थोडी वेळ. कश्चित कांता विरह विधुना स्वाधिकारात प्रमत्तः. अहो एक कोणीतरी यक्ष आपल्या दैनंदिन कार्यातून थोडासा विचलित झाला आपल्या पत्नीच्या प्रेमासाठी आणि म्हणून त्याला त्या यक्षानं शाप दिला. तर कश्चित या शब्दांनी सुरुवात केली. आणि वाग्विशेष वागर्थाविव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये असा रघुवंश नावाचं महाकाव्य लिहिलं. आणि कुमारसंभ अस्त्युत्तरस्याम त्यांनी सुरुवात केली. आणि मेघदूत, पुन्हा त्यानं 3 नाटकं लिहिली आहेत महत्त्वाची. विक्रमोर्वशीय, शाकुंतल तर त्याचं अत्यंत प्रसिद्ध असं नाटक आहे, आणि एक सामान्य पातळीवरचं, अशी 3 नाटकं लिहिली. ही महाकाव्य लिहिली रघुवंश आणि कुमारसंभ. आणि मेघदूत ऋतुसंहार, सगळ्या ऋतूंचं वर्णन करणारं, अशी छोटीशी त्याला लघुकाव्य म्हणा किंवा त्याला वेगळं काही नाव दिलेलं आहे. तर अशी रचना त्यानं केली. आणि त्यातलं फक्त म्हणतात, जसं समर्थांचं सगळं वाङ्मय नाही वाचलं आणि फक्त मनाचे श्लोक वाचले तरी श्रेष्ठ आहेत, तसं ज्ञानदेवांचं सुद्धा अमृतानुभव वगैरे सगळे छोटेसे ग्रंथ जरी वाचले तरी ते श्रेष्ठ किती आहेत ते आपल्याला कळतं. तसं कालिदासाचं फक्त मेघदूत जरी वाचलं तरी आपल्याला इतका आनंद मिळतो. खरे हे सगळे ग्रंथ अभ्यासण्याजोगे आहेत. आम्ही आमच्या महिलांना शिकवत होतो. आता तुम्ही सगळे म्हणतायत काय शिकवणार ताई, काय शिकवणार? बघू आता. इतकं आपल्याकडं ब्रह्मांड आहे, समुद्र आहे वाङ्मयाचा, त्यातलं आपण काय घ्यावं? निदान थोडी थोडी ओळख करून तुम्हाला कधीतरी देईन. आणि मग त्या यक्षाला, यक्षरूपात असतो तो, त्यानं कालिदासानं स्वतःची नाही पण जसं काही त्याचीच कहाणी त्यानं त्या मेघदूतात सांगितल्यासारखं केलेलं आहे. आणि मग त्या यक्षानं रात्रीच फुलं आणून ठेवली पूजेसाठी. आणि जो धनिक असतो, कुबेर असतो, तो जेव्हा पूजेला बसतो तेव्हा एका कमळातनं भुंगा बाहेर येतो. कदाचित त्याला दंश केला असेल किंवा केला असता म्हणून तो चिडतो आणि त्याला शाप देतो की 1 वर्षभर तू रामटेक गिरीवर, म्हणजे जो आता नागपूरच्या इथं रामटेक आहे ना, तिथे जाऊन राहा. म्हणून तो त्या पर्वतांवर जाऊन राहतो.
गुहांमध्ये राहतो, आश्रमामध्ये राहतो. त्यावेळेला त्यानं जो आपल्या पत्नीला संदेश पाठवला तो म्हणजे मेघदूत आहे. तुमच्यापैकी खूप जणांना माहीतही असेल, पण खूप सुंदर असं काव्य आहे ज्याच्यामध्ये निसर्गाचाच सगळा आविष्कार जास्ती. आणि आपल्या पत्नीबद्दल जसं आता हे गुह्यात गुह्यतम, तसं शेवटच्या 1-2-4 श्लोकामध्ये फक्त त्या पत्नीला संदेश पाठवला. तर असं हे काव्य आहे. म्हणून तो कवी अजरामर झाला. त्याला आपण वंदन करूया. पूर्वसंध्येला कुठली गोष्ट अगोदर कल करे सो आज करो, उद्या नाही होणार आजच करून घ्या, काही बिघडत नाही. आपण सगळेजण त्याला वंदन करूया आणि नतमस्तक होऊया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जय श्री कृष्ण.